दिंडोशीच्या संतोषनगरमध्ये हा संतापजनक प्रकार घडलाय। 44 वर्षीय पाळणा घर चालकानं 5 ते 6 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय। अतिशय महत्त्वाची संतापजनक बातमी आपण पाहतोय। पाळणा घर चालकाचे काळे कारनामे यातून समोर आले। त्याने 5 ते 6 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि त्याचं वय होतं तब्बल 44 वर्षीय। संजय गडधे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। संजय, कसा समोर आलाय हा प्रकार? संतापजनक अशी ही घटना आहे। मुंबईच्या मालाड पूर्वेकडील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील ही घटना आहे। या ठिकाणी एक दाम्पत्य जे आहे ते आपल्याच राहत्या घरामध्ये डे केअर सेंटर चालवत होते। मात्र या डे केअर सेंटरमध्ये वय वर्ष 4 ते 11 पर्यंत अशी लहान मुलं जी आहेत ती सांभाळण्यासाठी आणि शिक्षणासाठी देखील आपले पालक होते त्या ठिकाणी पाठवत होते। मात्र या ठिकाणी जे डे केअर सेंटर चालवणारी महिला होती तिच्या पतीकडून या ठिकाणी कधी कधी तिला सहकार्य देखील केलं जात होतं। मात्र याच काळामध्ये 1 जुलै ते 9 जुलै दरम्यान मध्ये या घटना जी त्या महिलेचे पती आहेत तिच्याकडून एक अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला। या मुलीने सोमवारी रात्री जे आहेत हा संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला। यानंतर पालकांनी मंगळवारी दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात तक्रार देखील केली। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल करून आरोपीला अटक केली। मात्र ही घटना जेव्हा उजेडात आली यानंतर त्याच ठिकाणी इतर जे काही पालक होते या पालकांनी देखील आता पुढे येऊन त्या आरोपी विरोधात जे आहे ते दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली। मात्र या निमित्ताने आता मुंबईमध्ये जे काही डे केअर सेंटर चालतात या ठिकाणी खरंच लहान मुलं सुरक्षित आहेत का असा प्रश्न देखील या निमित्ताने आता उपस्थित होतोय। अर्थात संजय, हा प्रश्न उपस्थित होतोय आणि शिवाय डे केअर चालवणाऱ्यांवरती कारवाई करण्याची किंवा त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याची कडक नियमावली तयार करण्याची ही गरज यामुळे आता समोर येते, अधोरेखित होतीये। पाहावं लागणार आहे की आता पुढे या आरोपीवरती कशी कारवाई होणार आहे। धन्यवाद। सविस्तर अपडेट आपण दिल्यात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।